हॅलो. नमस्कार. नमस्ते. ते बच्चू भाऊनी नंबर दिला होता ना, रमेश पाटील बोलतो मी संभाजीनगर मधून. बर. म्हणलं आपल्याला भेटायचं होतं. अरे तुम्ही रात्री अपरात्री एकदा सांगितलं मी ऑफिस मध्ये असतो, ऑफिस मध्ये नाही या तर मग म्हणून आपल्याला आता कार्यालयात उद्या नाही तर भेटायचं माझं तेव्हा काय म्हणणं भेटा. आहे की आपण उद्या भेटलो असतो ना मुंबईला जर मी असेल तर नाहीये ना मुंबईत उद्या. अच्छा. आय एम नॉट देअर. बरं, तेच ना थोडस माझ्या फॅमिली. ऑफिस आवर्स मध्ये मी ऑफिस मध्ये असतो. नाही मी ठीक आहे, तुम्ही तिथं ते काय भाऊ माझी म्हणून तुम्हाला ऍक्टिव्हिटी फोन केला बदलते. तुम्ही हिशोबाने. नाही नाही, असलं कसलं काय सारखं म्हणते? फोनवर असं भेटायचं काय भेटायचं भेटूच नका मला. दॅट्स ऑल. चालेल. ठीक आहे, ठीक आहे, ओके. असं नाही करायचं. नाही पण इतका इगो बी चांगला नाही साहेब, तुम्ही पी अजून मंत्री नाहीये तुम्ही. काय एक नाही लक्षात खूप घ्या. मंत्री पाहिले मी, झाटावर लवड्यावर मारतो मंत्री बिंत्री पण. मग ठीक आहे, आणि आपली जी तुमच्यासारखे भाषा आहे पियाचे ती तर गाणं मारतो मी चिवत्या लवड्यांची. तुमच्या ठेवा आईचा मग. भोसला तो पण भेटतो. हॅलो. हॅलो. काय झालं त्या मुली त्या तिच्या बलात्काराच्या बद्दल? हॅलो. आरोपी आरोपी मिळालेला नाही आणखी. हा मिळाले, सरकारी नोकर त्याला धरून आणा ना साहेब. आता काय आम्ही आणायचं का काय प्रायव्हेट गाडी करून? हम्म. आम्ही आणायचं काय प्रायव्हेट गाडी करून? तुमचं काम आहे ना. गेली टीम गेली आणायला. मग तेच म्हणतात 2-3 रिझल्ट द्या. मुलगी मेली बिली ना, मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही कोण बोलताय तुम्ही? मी रमेश पाटील बोलतो, मी छत्रपती संभाजीनगर मधून. तुम्हाला वाटत असेल ना हे अवघड होईल बरं का, त्या मुलीने काही जीवाचं काही केलं तर मी पहिले सांगू देतो. मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं टीम आमची जम्मू काश्मीरला गेले आणि तुम्ही मला काय धमक्या देताय का? धमक्या काय देतो तुम्हाला सांगतो मी, याची मुलगी डिस्टर्ब झालेली ना. नाही धमक्या नाही, मी देताय म्हणजे तुम्हाला सोडणार नाही हम तम काम सोडणारी करत आहे मेली तर का कसं तुम्ही? सोडायचं? तुम्हाला घरी जायचं, तुम्ही घरी पाठवून तुम्हाला सोडणारे म्हणजे आम्ही तुझे धमक्या भांडणार देताय थोडी. का? काय तुम्ही धमका देतात काय मला? आता परत रिश्वतखोर, फोन करू नका, ठेवा हे फोन. रिश्वतखोर हरामखोर. सर नमस्कार. नमस्कार सर. आपण प्रिन्सिपल बोलता ना सर, हरिभाऊ नानाची शाळेचे? हो हो. सर काय झालं, आपल्या शाळेमध्ये एक 1100 विद्यार्थी आहे सर. 1100. 1100 आहे ना पूर्ण शाळेमध्ये का जास्त आहे? 1020. आणि सगळ्यांचे आपण 3-3 हजार रुपये घ्यावे लागले सर, काय प्रॉब्लेम येतो? ते आपलं याचा आहे तो विषय, आपलं स्वयमार्थ साहित्य. हो सर, पण 100% ग्रँड आहे शाळेला. लहान लहान शेतकऱ्यांचे पोरं कुठून पैसे देतील? आता मला नाही नाही, सांगा. शाळेला शाळेचे नाही ना, मग हे 11वी 12वीचे. नाही नाही, शाळेचे पण मला एक सांगा सर, एक विचारू का सर? हे हा. पैसे माझ्या मड्यावर न्यायचे, तुमच्या न्यायचे का हरिभाऊ बागडेच्या मड्यावर न्यायचे सोबत? नाही नाही नाही. बिलकुल ते चालणार नाही बरं का. मी शाळेत ना, रमेश पाटील बोलता मला. मग असं करू नका. मी नानाला बी सोडणार नाही, राजस्थानला जाऊन धोतर काढीन बरं का. बरं बरं बरं. नाही पहिले सांगतो मी, आणि तुमचं बी काढीन आणि माझं बी आपलं काढीन. जे- मी बी भोंगळा बसून तुमच्या समोर. आपलं जर राहील सर, हे फक्त स्वयमार्थ शेतकरी साहित्य परेशान कॉलेज आहे, आहे. शेतकऱ्यांचे पोरं आहे. मराठी शाळा आहे ना आपली. नाही, मराठी शाळा आहे, पण फक्त मला सांगा, स्वयमार्थ. मराठी शाळेत गोरगरिबाचे लेकरं, जे श्रीमंत ते इंग्लिश शाळेत शिकवतील, पण हे गोरगरीब शेतकऱ्यांचे पोरं जे हरामचे पैसे कमवतात ते इंग्लिश मध्ये शिकवतात ना. नाही, बरोबर आहे बरोबर आहे ना. बिलकुल 1 रुपया घेऊ नका. मला एवढी बी शिकायला आलं सर. नानाचं धोतर, माझी चड्डी आणि तुमचं जो सूट असेल तेवढं काढून सगळे भोंगळे आपण. हा 100% घेऊ नका. हो सर. हा ठीक आहे ठीक आहे. काय येऊ भोंगळं खरंच? ओके सर. येऊ खरं येऊ? हा. खरं येऊ का म्हणलं भोंगळं मग? अरे. हा मग ते बंद करून टाका. पैसे घेणं, गरीबाला लुटणं बंद करा. नानाकडे लय चालेल, पैसे, चालेल. नाना श्रीमंत माणूस आहे. हो हो. नानाचे कार्यकर्ते किती हे तो पाठाळे,